भरत म्हणे श्री रघुनाथ अयोध्येसी चालिजे आता राज्यभार घेऊन या माथा आम्हा समस्त प्रतिपाळी। भरत उठले आणि उठल्याच्या नंतर हे म्हणले रामा रामा राज्यभार घेई तत्वता, हे मला नको म्हटले। राज्यावर मायनं मिळवून दिलं होतं, पण ते म्हटले तुम्ही नसाल तर मला राज्य तृणप्राय आहे, चला बरं लवकर। अयोध्येकडं विनंती करू लागले रामाला, त्वरेने माझा यावया येथा हेची माझे मनोगत तू सर्वज्ञ श्री रघुनाथ सत्यम मी कालो जानसी। होय, तू जाणणार आहेस, सत्य अंतर जानसी, माझ्या अंतकरणातलं जाणार आहेस, म्हणून लवकर लवकर येण्याचं कारण तेच आहे। तुम्ही चला, तुम्ही सर्वज्ञ आहेत, मोठे आहेत, मला काय कळाले किती कमीपणा घेतात माणसं, सध्या कमीपणा घेणार। मी शहाणा म्हटलं की काहीच होत नाही, लहानपण घ्यावं लागतं। लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार। लवाळे असतील म्हणले तेथे पुढलं चरण आहे, लव्हाळे वाचती महापुरे झाडे जाती, काय ते मात्र ताईटच होते का नाही, लहानपणानं असं होते। तुम्ही मोठे आहेत, भरत म्हणू लागले तुझ अयोध्येचे राज्याभिषिंचन माझ नेमिले वन प्रयाण पितृवाक्य परम प्रमाण अन्यथा कोण करू शके। हे एकंदरीत रामा रामा पित्याचं वचन आहे, कोणतं, तू मोठा आहेस आणि मोठ्यानं गादीवर बसावं लागतंय, पितृवचन अन्यथा कोण करू शके, हे कसं मोडता येईल। भरत म्हणे नको नको तुम्ही चला बरं का, त्याच्यासाठी तर मी आलो। भरत म्हणतात पित्याचे निज वाक्य जाण म्या केले वन प्रयाण तुवा करावे राज्यग्रहण प्रतिपाळने पितृवाक्य। म्हणून दादा तुम्ही काय करा, प्रतिपाळन पितृवाक्य, बापाचं वचन पाळण्यासाठी तुम्ही परत चला। मी एकंदरीत वनवासाला जातो म्हणायचंय त्याला, मला राज्य नको बर का, काय कमाल आहे। आणि आता तर बापांना मारालेत लोक, हेच कसं दिलं नाही, तेच वाटणीत कसं दिलं नाही, किती अवघड कलियुग आले महाराज, फार भयानक आहे हे कलियुग। बदलायचं असेल तर रामायणाकडे या, ग्रंथांकडे या, संतांचं मोठ्यांचं ऐका रे बाबा, संतांचं ऐका, नाही तर तुमचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला वाटायलंय का हुटहुटी, पण एक दिवस ही हुटहुटी जाणार, कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे वेगळी। म्हातारपण आलं ना मग कळते, बाजत पडल्यास तर पूर्णच कळते, पण काही फायदा नसते पुन्हा। हा हा ते प्रत्येकालाच आहे, ऐका। जिता पाळली पित्राज्ञा मेलिया करू नये अवज्ञा विचारी भरता सर्व रामचंद्र प्रभू म्हणतात प्रतिपाळी। हे भरता भरता आपले वडील वारले ना, आता ती जितेपणी त्यांनी काय दिली होती, मला आज्ञा दिली होती जाय आता वनवासाला म्हणून, आणि ती न पाळणं म्हणजे दोष आहे। जे जे म्हणून वचन दिले ना, पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा, म्हणून ती पित्राची वचन मला पाळण्यासाठी वनाला जाणार, तू हट्ट करू नको राम म्हणतात। वेद वचन पितृवचन जो पाळिना गुरु वचन त्यासी होया दपताना, तैसे आपण न करावे
असे आपण न करावे. 3-4 गोष्टी सांगितल्या. कोणकोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत? बापाचं वचन, मातेचं वचन, वेदांचं वचन आणि संतांचं वचन पाळलंच पाहिजे महाराज, बर का. वेदात काय काय सांगितलंय ते पाळलं पाहिजे. आणि मग बापानं सांगितलं ना ते पाळलं पाहिजे. म्हणून मी बापाचं वचन मोडणार नाही. कोण म्हणतायत? पित्राज्ञा मानोनी माथा राज्य अंगीकारी का भरता तुझे मी अभिषिंचितो आता ग्रह सर्वता न करावा. असं करू नको. बापाची आज्ञा असल्यामुळं तुला राज्यावर बसवायचंय. इथल्या इथं तुला काय करतो? सिंचन करतो बर का. वशिष्ठ आहेत, पण हट्ट सोड, हे माझं म्हणणं आहे. माझे निहाते अभिषिंचन करू आवडे तुझी आमनाया लागी. आलास तू वना सत्य सर्वज्ञ भरता तू. अरे बापरे, म्हटले तू कसा आहे? सत्य सर्वज्ञ भरता तू. माझ्या हातानं अभिषेक करून घेण्यासाठी तू आलास, बरं झालं म्हटले. काही हरकत नाही, मी करतो. वशिष्ठ इथं आहेत, परंतु बापाची आज्ञा मी मोडणार नाही. तू ऐकतोस माझं बर का. भरताला राम म्हणू लागले. ऐकोनी श्री रामांचे वचन भरत सांडू पाहे प्राण राज्य नव्हे. हे महाविघ्न मज संपूर्ण ओढवले. रामाने एवढं म्हटल्याच्या नंतर म्हटले राज्य नो हे महाविघ्न, राजावर बसितो म्हणले. आता राम अभिषिंचन लगेच करतो. अरे बाबू नको म्हटले. का? राज्य नो हे महाविघ्न. प्राणच जातो की काय अशी चक्कर आली भरताला. राजावर बस म्हटलं तर चक्कर आली. कमाल आहे की. अनेक जण तयार असतात, नग म्हणत नाहीत. इथं नग म्हणाले. ह्याच्यातून काही शिकावं ना. काय केलं पुढं ऐका. माझ वना लागी येता जो तो मने मारू जातो रघुनाथा. शेखी श्रीरामही आता मजची भोवता लागला. भरत म्हणू लागले मी इकडे येत असताना सगळेजण म्हणत होते रामाला माराय चाललंय, रामायला माराय चाललंय. आणि इथं आलो. इथं आल्याच्या नंतर सुद्धा मला एकंदरीत राम सुद्धा म्हणतात अभिषेचन करतो तू राज्यावर बस. हे काही बरोबर आहे का? बरोबर नाही. मी बसणार नाही. भरताचं म्हणणं आहे.